नमस्कार, माझ्या मायके येथील ती या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुरकुरीत असे ब्रेड रोल बनवून दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 बटाटे उकडून घेतले आहेत, 5-6 मिरच्या, लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। तर पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूया। त्यामध्ये मिरचीचं वाटलेलं वाटण घालूया, ते परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता बटाटे त्यामध्ये हाताने कुस्करून टाकूया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता बटाट्याची चटणी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची आहे। सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। दोन मिनिट बटाट्याची चटणी परतून घ्यायची आहे। बटाट्याची चटणी आता व्यवस्थित परतून घेतली आहे, सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। ती आता थंड करायला ठेवूया। ब्रेडच्या स्लाइसच्या चारीकडा चाकूने कापून घ्यायचा आहे। ब्रेड लाटणे लाटून घ्यायचं आहे। ब्रेडला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याची चटणी भरल्यावर ब्रेड फाटणार नाही। ब्रेडला खूप जास्त पाणी लावायचं नाही आहे। बटाट्याची चटणी भरल्यानंतर ब्रेड असं व्यवस्थित चिटकेल असं एवढंच पाणी लावायचं आहे। मी बटाट्याचा एक रोल करून घेतला आहे, तो हा ब्रेडवर ठेवून व्यवस्थित मध्ये पॅक करून घ्यायचा आहे। गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावून चिकटवून घ्यायचा आहे। सगळे ब्रेड रोल मी बनवून घेतले आहे। कढईमध्ये 2 वाट्या तेल टाकायचं आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये ब्रेड रोल घालायचे आहेत। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे। रोलवर थोडं थोडं चमच्याने तेल उडवायचं आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत। ब्रेड रोलला छान सोनेरी रंग आला आहे, तर काढून घेऊया। मी आता सगळे ब्रेड रोल तळून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झाले आहे। तुम्ही ते तुमच्या आवडीच्या कुठल्याही सॉसबरोबर खाऊ शकता। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।